नमस्कार मंडळी, अश्विनी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे फ्राय राईस. फ्राय राईस बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. 2 बारीक स्लाइस केलेले शिमला मिरची घेतली आहे. 2 बारीक स्लाइस केलेला कांदा घेतला आहे. एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात घेतली आहे. उभं चिरलेले गाजराचे तुकडे घेतले आहे. 1 चमचा व्हिनेगर घेतला आहे. 1 चमचा अद्रक पावडर घेतली आहे. अद्रक पावडर म्हणजे सुंठ पावडर. 1 चमचा गार्लिक पावडर घेतली आहे. चिली सॉस जे आहे रेड चिली सॉस घेतला आहे 2 चमचे घेतले आहे. सोया सॉस 2 चमचे घेतले आहे. चिली सॉस आणि सोया सॉस तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चला मग सुरू करूया आता आपण आपली प्रोसेस. सर्वात आधी एका टोपामध्ये तांदूळ शिजत टाकणार आहे. तर तांदूळ टाकले आहे आणि आता त्याच्यामध्ये 3 ते 4 वाटी पाणी ओतत आहे. हे स्लो गॅसवर करायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकत आहे जेणेकरून भात जो आहे तो मोकळा होईल. आता मी थोडंसं मीठ टाकत आहे चवीसाठी. हे मीडियम गॅसवर करायचं आहे. भात आता 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजतं. तर आता हे शिजलेलं आहे बऱ्यापैकी. आता मी एक टोप घेतला आहे. त्या टोपावरती चाळणी ठेवली आहे. आता शिजलेला जो भात आहे, जे शिजवलेला भात आहे ते मी गाळून घेणार आहे. पाणी आणि भात शिजवलेला सेपरेट होईल आणि मोकळा होईल. त्याला थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आहे. भात थंड झालं तर आता ते थंड झालं आहे बऱ्यापैकी. तर आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. त्या तेलामध्ये कांद्याची स्लाइस टाकायची आहे. 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे. त्याच्यामध्ये बारीक कापलेली कांद्याची पात टाकायची आहे. आणि हे पण सर्व 2 ते 3 मिनिटं परतून कच्चापणा निघेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये गाजराचे तुकडे टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे 2 चमचा. रेड चिली सॉस टाकायचा आहे. हे आता एकजीव करायचं. आता त्याच्यामध्ये अद्रक पावडर टाकायची आहे 1 चमचा. लसूण पावडर 1 चमचा टाकायची आहे. म्हणजे गार्लिक पावडर टाकायची आहे. ज्याकडे लसूण पावडर आणि अद्रक पावडर नसेल अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरी अद्रक लसूणचे तुकडे टाकले तरी चालतील. आता त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे 1 चमचा. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये शिजलेला भात जो आहे तो टाकायचा आहे. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. चायनीज फ्राय राईस आता रेडी झालेला आहे. आपलं चायनीज मीडियम गॅसवरती करायचं आहे. आता काही करपल्यासारखं करायचं आहे. हे बघा चायनीज फ्राय राईस टेस्टी झालं आहे आणि स्ट्रीट स्टाईल झालं आहे. रस्त्यावरती जसं पण तसंच बनलेलं आहे. रेसिपी आवडली तुम्ही पण ही माझी रेसिपी माझ्या चॅनलला नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.